खंडाळा तालुक्याची राष्ट्रवादी पक्षाची मुलूक मैदानी तोफ नितीन भुरगुडे पाटील यांनी थेट कमळ हाती धरत उदय कबुलेंविरोधात दंड थोपटल्याने खंडाळ्यात राजकीय फिवर शिगेला पोहोचल्याचे पाहायला मिळाले. मी आज शिरोळ जिल्हा परिषद मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाच्या वतीनं फॉर्म भरलेला आहे. माझी जिल्हा परिषदची 5वी निवडणूक आहे. पंचायत समितीची 6 निवडणूक झाल्या. एकदा मी विधानसभेत लढलो होतो. आजच्या निर्णयानं अनेक लोकांना धक्के बसले असतील, परंतु मी ही निवडणूक माझ्या स्वार्थाकरता लढवत नाही. मला ना जिल्हा परिषद सदस्य होण्यात इंटरेस्ट, परंतु गेल्या अनेक वर्षापासून तालुक्यातल्या 2-3 प्रश्नासंदर्भात माझे वडील कैलासवासी लक्ष्मीराव भुरगुडे पाटील यांनी पहिल्यांदा मांढरदेवच्या रस्त्याला मंजुरी आणली. तो मांढरदेवचा रस्ता मी करण्यामध्ये गेली 32 वर्ष अपयशी झालो. 14 गावांचा शेती पाण्याचा प्रश्न, निरादेवघर, गावडेवाडी, वाघोशी आणि शेखवीरवाडी, 1984 सालचे हे धरण या पाण्याकरता आणि तालुक्याच्या प्रश्नाकरता मी भारतीय जनता पक्षामध्ये सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्याचे नेते जयकुमार गोरे, सुरेंद्रराजे भोसले, उदयनराजे भोसले, सन्माननीय मदनदादा भोसले, अतुल बाबा यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षात मी प्रवेश केला. तुम्हाला सर्वांना माहिती आहे, मी गेले अनेक वर्ष काम करतो. या क्षेत्रात काम करत असताना खरं तर विशेष करून चंद्रकांत यादव, अनुप सूर्यवंशी ही मंडळी जिल्हा परिषदेला इच्छुक होती, परंतु भारतीय जनता पक्षाने त्यांच्या उमेदवारी थांबवून मला उमेदवारी दिली. मी त्यांचे मनापासून आभार मानतो. माझी जिल्हा परिषदेची निवडणूक ही तालुक्याला एका वेगळ्या दिशेला घेऊन जाणारी असेल. काल झालेल्या सावित्रीबाई फुलेंच्या नायगावच्या कार्यक्रमामध्ये पहिला कार्यक्रम करणारा देखील मीच एक कार्यकर्ता पहिला. मनोहर जोशी साहेब मुख्यमंत्री आले होते, त्याच्यापासून मी आजपर्यंत कार्यक्रम करतो. परंतु तालुक्याला एकदम 150 कोटी रुपयाचा निधी नायगाव सारख्या सावित्रीबाई फुलेंच्या गावामध्ये देण्याचं प्रमुख काम भारतीय जनता पक्षाने केलं. माझ्या बाबतीमध्ये माझी निवडणुकीची पद्धत ही अशी राहील. या निवडणुकीमध्ये ना कुणावर वेळ वाकडं बोलणार, ना कुणाचं काय. अनेक वेळेला राजकारणामध्ये काही निर्णय करावे लागतात, परंतु मी अनेक अन्याय सहन करणारा कार्यकर्ता आहे. माझ्या एवढा अपमान कोणी सहन करू शकत नाही. ते अपमान सहन करत करत फक्त माझा वापर झाला. आज मी जो निर्णय घेतलेला आहे, मी खंडाळा तालुक्याच्या हितासाठी घेतलेला आहे. स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांचा विचार, सातारा जिल्हा चव्हाण साहेबांचा बालेकिल्ला आहे. मी भारतीय जनता पक्षामध्ये जरी असतो तरी देवेंद्र फडणवीस साहेब असतील, गोरे साहेब असतील, शिवेंद्रराजे असतील, उदयन महाराज, मदनदाते, अतुल बाबा, आरोप त्यांचा पक्षाचा नेता आहे, चंद्रकांत यादव नेते, या सगळ्या नेतृत्वाच्या बरोबर आपण निश्चितपणाने अतिशय उत्तम काम करू आणि या तालुक्याला सुजलाम सुफलाम बनवण्यासाठी ही निवडणूक पाहिजे. या पद्धतीची माझी तुम्हाला विनंती आहे.